कोरेगाव भीमा इथं आज 208वा शौर्य दिन साजरा होतोय। शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजय स्तंभाला अभिवादन केलं। प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी हेमंत चापोडे। हेमंत, मोठ्या प्रमाणात शौर्य दिनानिमित्त भीम अनुयायी तिथे पोहोचलेले आहेत, नेमके काय ताजे अपडेट आहे? नक्कीच रुबीना, पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे आज 208वा शौर्य दिन साजरा होत आहे आणि या अनुषंगाने रात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम सैनिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। साधारणतः ही आपण गर्दी पाहू शकता। सकाळी 8च्या नंतर गर्दीचा फ्लो हा आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे। खरं तर या भागात कडाक्याची थंडी आहे, तापमानाचा पार हा 8 अंशांपर्यंत खाली घसरलेला आहे आणि अशा परिस्थितीत कुठेतरी सकाळी पहाटे ही गर्दीचं प्रमाण कमी होतं, मात्र 8 नंतर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। आता विजयस्तंभ परिसरात या ठिकाणी महार रेजिमेंट असेल, समता दल असेल, यांच्याकडून या ठिकाणी मानवंदना दिली जात आहे आणि गर्दीचं प्रमाण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे। आपण जर विचार केला तर या ठिकाणी नववर्षाचं स्वागत या ठिकाणी भीम अनुयायींकडून या ठिकाणी एक नवी प्रेरणा ऊर्जा घेऊन या ठिकाणावरून भीम सैनिक अनुयायी या ठिकाणी नव्या वर्षाचा एक नवा संकल्प करत या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण विजयस्तंभ जर पाहिले तर आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला, आपण जर वरती पाहिलं तर तिरंग्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे। त्या खालोखाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 1 लाख आर्टिफिशियल फुलांचा वापर या सजावटीसाठी केलेला आहे। 1 टन ओरिजिनल फुलं सुद्धा या सजावटीसाठी वापरलेलं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालं आणि या ठिकाणी आता आपण पाहिलं तर या ठिकाणी मानवंदना दिली जात आहे आणि मोठ्या संख्येने भीम सैनिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, जय भीमच्या जय घोषणे या ठिकाणी विजयस्तंभ परिसर आपल्याला दुमदुमून गेलेला पाहायला मिळत आहे। रुबीना, निश्चित हेमंत, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून तयारी देखील तिथे करण्यात आलेली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही तिथे अभिवादन केलेलं आहे।